नमस्कार, मी भाग्येश अवधानी. कलामंच या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सादर करत आहे मृदगंध, लेखिका सौ शुभदा दामले. चला तर अनुभवूयात मृदगंध. मे महिना साधारण अर्धा संपत आला की नागपूरचा उन्हाळा अगदी ऐन भरात असायचा. सकाळी 8 पासून सुरू होणार ऊन अगदी संध्याकाळी 7 पर्यंत हातपाय पसरून सगळ्या वातावरणाचा ताबा घ्यायचं. दुपारी गरम झळा वाहू लागत ते पार संध्याकाळपर्यंत. कामानिमित्त बाहेर पडणारे लोक डोक्याला टोपी पंचा गुंडाळून बाहेर पडले तरी कपड्यांनी न झाकता येणार त्यांची पावलं, हाताची बोट उन्हात अगदी भाजून निघायची. दूधवाले, भाजी विकणारे, फेरीवाले यांची वर्दळ जेमतेम सकाळी 10 पर्यंतच. मग रस्त्यावर अगदी तुरळक गर्दी असे. घराघरात मात्र एक वेगळं जग अगदी भर उन्हाळ्यातही सुखानं आणि निवांत आपले रोजचे व्यवहार पार पाडत चालू असायचं. बायकांची उन्हाळी कामाची गर्दी असायची आणि सुट्टीमुळं मुलांचं आपलं मित्रमंडळ जमून वेगवेगळे खेळ खेळणं चालू असायचं. अर्थात खरातही उन्हाळ्यात जाणवायचा, पण तो सुसह्य करण्याचे अनेक मार्गही निघायचे. घरात कमीत कमी 2 तरी माठ गार पाण्याने भरून ठेवलेले असत. शिवाय खुजा, मोठं घर असेल तर रांजण देखील सज्ज असायचं. सुबक आकाराची, वरून पकडायला जागा असलेली, पाणी ओतायला निमुळतं तोंड असलेली सुरई तर सर्वांच्या विशेष आवडीची. ओल्या मातीचा आणि कधी मध्ये टाकलेल्या मोगरीच्या फुलांचा सुवास यायचा मस्त. आणि ही सुरई या खोलीतून त्या खोलीत न्यायलाही सहज सोपी. सकाळच्या नाश्त्याला बऱ्याचदा सगळ्यांना सरसकट सातूचं पीठ असे. ते दुधात मिसळून किंवा साखर किंवा गूळ घालून खायचं. तब्येतीला थंडगार असल्याने घरोघरी असायचंच. जेवणात घोळ, चवळीची भाजी अशा हिरव्या भाज्या थंडावा द्यायच्या. गाठीचं पदक पाण्यात विरघळून ते पाणी प्यायचं, ऊन लागू नये म्हणून. एवढं करून ते कधीतरी लागायचंच एखाद्याला. मग कच्चा कांदा किसून तळपायाला लाव, थंड पाण्यात पाय बुडव, घरचा गुलकंद खाऊ घाल, असे नाना घरगुती उपाय केले जात. सूर्य डोक्यावर आला की भयंकर गरमी वाढायची, फरशी तापायची. मग दरवाजावर सोडलेला वाळ्याच्या ताटीचा पडदा अलगद उलगडायचा आणि पाणी शिंपडायचं. छोटा कूलर सुरू करायचा. घमघमणारा वाळा पहिल्या पावसानंतरच्या मृदगंधाची आठवण द्यायचा. अल्पकाळ टिकायचा त्याच्यासारखाच, पण अगदी हवा. हे सर्व चालू असताना उन्हाळा मात्र दिवसेंदिवस वाढतच असायचा. त्याचे शेवटचे काही दिवस म्हणजे नवतपा. आता गरमी वाढणार या विचारानं धीर सुटत आला तरी चला हत्ती गेला शेपूट राहिलं असं म्हणत सामोरं जायचं. ज्येष्ठ महिन्यात सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला की येणारे सुरुवातीचे 9 दिवस म्हणजे नवतपा. या काळात सूर्य पृथ्वीच्या जास्त जवळ येतो आणि आग ओकू लागतो. आधीच भाजून निघालेली माती अगदी कोरडी ठक्क पडते. ओलावा अगदी पार आत जाऊन पोचतो. पण हे दिवस म्हणजे पुढच्या पावसाची बेगमीच. जितके तापतील तितका पुढचा पावसाळा बरसणार. मृदगंधाचं अलौकिक रसायन इथंच कुठंतरी तयार व्हायला लागत असावं. इकडं घरात आया मात्र मुलांना घरात टिकवायचं कसं ह्या चिंतेत पडायच्या. ऊन मी म्हणताय, बाहेर नको जाऊस असं आईनं बजावलं तरी एखादं खट्याळ पोर मी म्हणते म्हणजे नक्की काय म्हणताय गाई असं विचारायचं. उत्तरादाखल आईची एखादी चापट बसली की ते इथं सरळ घरात पसारा मांडून बसे. पत्ते, गोष्टीची पुस्तकं, सोंगट्या जे जे हवं ते मुलांना करायला मिळाले.
कधी मात्र उन्हाळी कामात किंवा घरातल्या कामात आया त्यांना हाताशी घेत. झोपण्याची व्यवस्थाही त्यातलंच आहे. घरचे शेजारचे सगळे कामाला लागायचे. संध्याकाळी अंगणात पाणी शिंपडलं की मातीतून गरम वाफा निघत. रात्रीची जेवण होईपर्यंत त्या निवल्या की मग अंथरुणा घालायची. अंथरुणावर पडल्या पडल्या गरमीने किती वेळ झोप यायचीच नाही. चांदण्या मोजत मोजत पाहुणे आलेल्या भावंडांशी गप्पा मारत हवेत गारवा आला की मग मात्र गच्च डोळे मिटायचे. निसर्गाशी जुळवून घेत मातीशी अगदी जोडलेलं जीवन किती सहज सुंदर असतं, कायम आठवणीत राहतं. उन्हाळ्याची सुट्टी संपत आल्याची चाहूल सोबत घेऊन अखेर तो यायचा. पाऊस, वारा, विजा या आपल्या लव्या जम्यासह. पावसाचे टपटपणारे सुरुवातीचे थेंब भेगाळ जमिनीत कुठल्या कुठे जिरून जायचे. थेंबांच्या वाढत्या लई बरोबर मात्र मृदगंध उफाळत वर यायचा. हातातली कामं सोडून सगळीच त्याला टिपून घ्यायला सिद्ध व्हायची. हातात पाण्याची गार पकडल्यावर जसा तो गारवा पकडून ठेवावासा वाटतो, तसा हा मृदगंधही. धन्यवाद मित्रांनो. सौ शुभदा दामले लिखित हा मृदगंध कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. कला म्हणजे या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.